वंजारी समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीला घेऊन संजय शिरसाट, ऍडव्होकेट संजय शिरसाट बसलेले आहेत आमरण उपोषणावर. आजचा दुसरा दिवस आहे. आमरण उपोषण करतायत, सरकारकडे मागणी मागतायत. थेट त्यांच्याशी संवाद साधूया आणि हा तोडगा कसा निघेल याच्यावर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. सर, काय आहे पहिली मागणी? आमची मागणी अशी आहे की वंजारी समाज हा पूर्वीपासून क्रिमिनल ट्रायल्स मध्ये होता. इवन स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य झाला त्यावेळेस पहिले लॉ मिनिस्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आमच्या समाजाचा मागास प्रवर्गामध्ये त्यांना जोडलं होतं. तो सीपी अँड लेबर ऍक्ट आहे, सीपी लोकल बेरर ऍक्ट आहे 1948 सालचा. त्याच्यामध्ये 54 नंबरला वंजारी समाजाची नोंद सुद्धा आहे. पण त्यानंतर जर हे असंच पुढे गेलं असतं तर निश्चितपणे त्याच वेळी वंजारी समाज हा एसटी मध्ये यायला पाहिजे होता. पण सरकारमधील काही तथाकथित विरोधकांनी एक कमिटी नेमली आणि त्यासाठी क्रिमिनल इन्क्वायरी ऍक्ट नावाचा एक नवीन ऍक्ट तयार केला. त्यासाठी एक 7 सदस्यीय कमिशन नेमलं आणि त्या 7 सदस्यीय कमिशन मध्ये महाराष्ट्रातला एकही व्यक्ती नव्हता. आणि त्यावेळी 5 खासदारांची ती कमिटी आणि 1 आमदार 1 रिटायर्ड जज असं ते कंपोजिशन होतं. असं असताना देखील त्या कमिटीला महाराष्ट्राच्या परिस्थितीचा, महाराष्ट्राच्या सामाजिक जॉग्राफिकल कंडिशनचा कोणताही आढावा किंवा कोणताही रेफरन्स नसताना फक्त काही त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे किंवा एखाद्या 2 विटनेसेसच्या आधारे त्यांनी पूर्ण जमातीला, पूर्ण वंजारी समाजाला, बंजारा समाजाला आणि बाकीच्या जवळपास 14 ते 15 प्रजातींना कोणताही ग्राउंड रेफरन्स न घेता, कोणतीही सामाजिक परिस्थिती चेक न करता त्या आयोगामधून, मागास वर्गामधून एक्सपेल केलं. ते एक्सपेल केल्यामुळं आजपर्यंत वंजारी समाजाला किंवा बंजारा समाजाला जे एसटी मध्ये होते, ज्यांनी 1871 ते 1948 पर्यंत जवळपास 75 वर्षाचा कालखंड हा गुन्हेगारी प्रजाती म्हणून जगला. आमच्या पूर्वजांनी गुन्हेगारी प्रजातीचा ठप्पा घेऊन त्या काळात यातना भोगल्या. पण एवढं सगळं असताना आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आमचं क्रिमिनल ट्रायल्स मध्ये होत असल्या कारणाने मागास प्रवर्गामध्ये नोंद घेतलेली होती. एवढं सगळं असताना फक्त एक 4-5 सदस्यीय कमिशन म्हणजे 7 सदस्यीय कमिशन आणि त्यांनी केलेला एक छोटासा सर्वे. आता खासदार कसे सर्वे करतात ते आपण 4-5 दिवसापूर्वी पाहिलेलं आहे. कमिटीने नुकसान केलं. निश्चित कमिटीने आम्हाला एक्सपेल केलं विदाउट एनी ग्राउंड रेफरन्स. आणि हा जो 1949-50 चा क्रिमिनल इन्क्वायरी ऍक्ट आहे, पण ही 7 सदस्यीय कमिटी, मी तुम्हाला नाव सुद्धा दाखवू शकतो. या 7 सदस्यीय कमिटीमध्ये एकही महाराष्ट्राचा व्यक्ती नाही. आणि जो आमचा समाज, जो मुळात बाहेरून आलेला, जो डोंगर दऱ्यात जंगलांमध्ये वसलेला, त्याच्यापर्यंत त्या काळी ही परिस्थिती होती. पहिल्या निवडणुकांच्या पूर्वीची परिस्थिती म्हणजे ज्यावेळी खासदार, आमदार हे फक्त मोठे लोक, समाजातील प्रतिष्ठित लोक बनवले गेले. एक प्रचलित व्यवस्था, तात्पुरती व्यवस्था बनवली गेली. सध्या ओबीसी मधून आरक्षण आहे ना, पण एसटी मधूनच मागणी का करतात? मुळात आम्ही पहिल्यापासून होतो, आम्ही त्या क्रायटेरियाला पहिल्यापासून मॅच करत होतो. आम्ही मुळात ज्या प्रवर्गांना स्वातंत्र्यापूर्वी क्रिमिनल ट्रायल्सचा दर्जा होता त्या सर्व प्रजाती एसटी मध्ये आल्या. सध्या ओबीसी मध्ये आहात ना तुम्ही, आता वेगळं पुन्हा एसटीचं आरक्षण मागणं योग्य वाटतंय का? निश्चित, कारण आजही आमचा समाज हा जरी काही एक ठराविक टक्केवारी, ओबीसी मध्ये जास्त जाती असल्यामुळे अन्याय होतोय तुमच्या? नाही, आम्ही तसंही महाराष्ट्रामध्ये आमचा एनटी प्रवर्ग सेपरेट आहे. नॅशनल लेवलवर जरी आम्ही ओबीसी मध्ये असलो तरी सुद्धा आमच्या समाजातला एक मोठा थर म्हणजे 80% जास्त लोक आजही ऊसतोड कामगाराचं काम करतात. त्यांची परिस्थिती आजही तशीच हालाकी त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या 75 वर्षात काहीच बदल झालेला नाही. निश्चितपणे नाही, कारण आमच्या समाजाला इव्हन आता तुम्ही ओबीसी म्हणतायत, मी तुम्हाला आजही सांगतो महाराष्ट्र सरकारच्या आजही कितीतरी डिपार्टमेंट्स मध्ये आपण ऑनलाईन डाटा कधीही चेक करा. मी महाराष्ट्र सरकारलाही निवेदन तुमच्या माध्यमातून करतो की आपण सर्व बिंदू नामावली जी संविधानिक होती, ज्याप्रमाणे रोस्टरवर आपली नोंद घेतली जाते प्रत्येक डिपार्टमेंटची, तर आजही कोणत्याही डिपार्टमेंटचा डाटा रोस्टर वाईज ऑनलाईन अवेलेबल नाही. मी तुम्हाला काही पुराव्यांच्या आधारे निश्चित सांगू शकतो, आजही महाराष्ट्र सरकारचे काही डिपार्टमेंट असे आहेत
की जिथं आजपर्यंत बिंदू नामावलीच वापरली गेली नाही, म्हणजे संविधानिक आरक्षण हा फॅक्टच वापरला गेला नाही. वंजारी समाजाचा टक्का हा प्रशासनातला कमी आहे का नाचे बरोबर आहे? निश्चितपणे कमी आहे. जर तुमच्याकडे रोस्टरच नाही तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? जेव्हा आपल्याकडे रोस्टर सिस्टीम येईल, जेव्हा महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार पूर्णपणे सांगेल की बाबा या 100 वॅकन्सी आहेत आणि हे 2 NT प्रवर्गातले लोक आहेत, पण असा कुठलाही डाटा कुठल्याही वेबसाईटवर किंवा कुठल्याही शासन दरबारी अवेलेबल नाही. त्यामुळे ज्याची आकडेवारीच नाही आणि आकडेवारी नाही तर त्याची भरती सुद्धा नाही. एसटी प्रवर्गामध्ये जे काही ऑलरेडी जाती आहेत ते म्हणतात की आमच्यात अतिक्रमण नको, आता कोणाला संधी देऊ नका. हा अन्याय होणार नाही तिकडे गेल्यानंतर त्यांच्यावर? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण ज्या बेसिसवर हे SC आरक्षण आम्ही मागतोय ती परिस्थिती आम्ही त्या परिस्थितीत होतोच. आम्ही वेगळं आलेलो नाहीये किंवा आम्ही वेगळं मागत नाहीये. आम्ही 75 वर्षाचा कालखंड हा फक्त त्या बेसिसवर भोगलेला आहे. आता समितीने नुकसान केल्यामुळे तुम्ही बाहेर फेकले गेले. हो, एका 4-5 लोकांच्या चुकीच्या रिपोर्टमुळं आम्हाला एक्सपेल केलं गेलं आणि त्यामुळे समाजाचं कधीही न भरून येणारं नुकसान आजपर्यंत झालेलं आहे. तर सध्या अडचणी कोणकोणत्या आहेत समाजात? अडचणी आमच्या त्यानंतर सुद्धा आता मागच्या 1950 साली NCST नॅशनल कमिशन ST लागू झालं, पण त्यानंतर सुद्धा आजपर्यंत आमच्या समाजाची नोंद राष्ट्रीय कमिशन जे STचं आहे त्यांनी घेतलेली नाही. की जर त्या एका चुकीमुळे जरी झालेलं असलं तरी मागच्या एवढ्या सातत्याने एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आजपर्यंत आमच्या नोंदींचा, जुन्या नोंदींचा कधीही विचार केला गेला नाही. आम्ही गुन्हेगारी प्रजातीमध्ये होतोच आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऍक्टही सांगतो, हे तुम्हाला 1871चा क्रिमिनल ट्राईब ऍक्टही सांगतो. आता सरकारला काय मागणी शेवटची? आमची सरकारला हीच मागणी आहे की जे आमचं होतं ते आम्हाला द्या आणि ज्या लोकांच्या चुकीमुळे आम्हाला आमचं नुकसान झालेलं आहे, आता जे झालंय ते नुकसान तर भरणार नाही, पण आजपासून सुरू केलं तर कदाचित जे भविष्यात होणारं नुकसान आहे ते टाळता येऊ शकेल. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषण आश्वासन घेऊन सुटणार आहे का आरक्षण घेऊन सुटणार आहे? निश्चितपणे आरक्षण घेतल्याशिवाय याच्यामध्ये काहीच पर्याय नाही. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट संजय शिरसाट. वंजारी समाजाला ST मधून आरक्षण मिळावं म्हणून ते उपोषणाला बसले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यासमोर. आणि आपण पाहताय की आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. महत्वाचे अपडेट आपण पुन्हा घेऊयात त्यांच्याकडून. मी अनवर आलम नूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.